नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? आज मी बनवणार आहे अस्सल महाराष्ट्रीयन झणझणीत मिसळ. चला तर मग. सगळ्यात आधी आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहे. हे मसाल्यासाठी मी बनवत आहे. आता यामध्ये मी दालचिनी टाकते. भाजून घ्यायचं आहे. 3-4 वेलची, 4 लवंगा, 4 मिरे, थोडेसे जिरे आणि तमालपत्र. अशा प्रकारे मसाला आपला भाजून झालेला आहे आणि आता आपल्याला हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता हा खडा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. अशा प्रकारे आपला मसाला बारीक झालेला आहे. आता आपण कढईमध्ये कांदा भाजून घेऊयात, परतून घेऊयात सोनेरी कलरमध्ये. कांदा मी असा उभा कापलेला आहे, पातळ स्लाइस केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये मी थोडं तेल टाकते. आता कांदा हलकासा फ्राय झाला की मी त्यामध्ये अद्रक टाकते. अद्रक, लसूण आणि खोबरं. हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालते. तुम्ही पाहू शकता आता आपला कांदा व्यवस्थित परतलेला आहे. त्यामध्ये आता मी टोमॅटो टाकते. आता हे टोमॅटो टाकून पण आपल्याला वाटण व्यवस्थित थोडं परतून घ्यायचं 5 मिनिट. आता हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. यामध्ये खोबरं जास्त घेतलं ना तर मिसळ छान होते आपली. अशा प्रकारे आपलं वाटण रेडी आहे. आता मी मिसळ फोडणीला टाकते. तेल घ्यायचं. मिसळला तेल थोडं जास्तीच लागतं. आता तेल तापले की त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. टाकायची आता कढीपत्ता. आता त्यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे. सारण वाटून टाकायचं आहे. आणि वाटण या तेलामध्ये छान प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपलं परतलेलं आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे मी बारीक केलेला खडा मसाला, लाल मिर्च पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, गरम मसाला आणि हळद. आणि हे सगळं छान प्रकारे पुन्हा परतून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. यामध्ये मी मीठ टाकणार आहे. सर्व मसाले छान परतून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी पाणी घालते आहे. पाणी गरम करून टाकायचं आहे. गार पाणी टाकले तरी आपली मिसळची तरी कमी येते. आणि आता यामध्ये मी मटकी घालत आहे. मटकी मी आधीच हळद मीठ टाकून थोडी शिजवून घेतलेली आहे. आता मी यामध्ये थोडं मीठ टाकते. मीठ तुम्ही चवीनुसारच टाकू शकता. तिखट मीठ तुम्हाला पाहिजे तसं. काहींना जास्त तिखट आवडतं, काहींना कमी तिखट आवडतं. पण आम्हाला सगळ्यांना झणझणीत मिसळ आवडते म्हणून मी जास्त तिखट टाकलं आहे. आता ही मिसळ 5 मिनिटांनी उकळून घेतलेली आहे आणि आपली मिसळ रेडी आहे. बघा तुम्ही किती छान तरी आलेली आहे त्याला. आणि आपली मिसळ आता रेडी आहे. पाहू शकता आपली मिसळ रेडी आहे आणि किती छान प्रकारे तरी आलेली आहे त्याला. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.